सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय. माझा प्रश्न अनिल परबांना आहे, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलं, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावाग, समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना, ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो. माझा नवरा तिकडे, सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईच्या स्वभावाला औषध नाहीये. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टी सारखं बोललं जातंय. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत. वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात.